गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पाळेखुर्द येथील श्री अष्टभुजा देवी माता शारदीय नवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात प्रारंभ। नाशिकच्या कळवण तालुक्यातील पाळेखुर्द येथील पंचक्रोशीतील भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या व हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या जागृत दैवत श्री अष्टभुजा देवी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांनी दिली आहे। दिनांक 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर सुरू असणाऱ्या उत्सवात दररोज प्रभात फेरी, काकड आरती, हरिपाठ, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन, भजन व रात्री 9 ते 11 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम व शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीकडून देण्यात आली आहे। यंदा मोठ्या भक्तिभावाने आरतीसाठी श्री अष्टभुजा माते चरणी भाविक भक्त नतमस्तक होत असल्याचं पहिल्या दिवसापासून बघावयास मिळत आहे। तसेच कीर्तनास मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याने पाळेखुर्द नागरिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण असून देवी मंदिर परिसरात सर्वत्र आकर्षक दीप रोषणाई करण्यात आली आहे। मंदिरासह परिसरात सीसीटीव्हीची करडी नजर आहे। देवी मातेचा धार्मिक विधी व विधिवत पूजापाठचे काम देवी मंदिराचे पुजारी पुरोहित ज्योती भास्कर श्री सुनील पाठक हे करीत आहे। अष्टभुजा देवी नवरात्र उत्सव पाळेखुर्द गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते। यावर्षी पाळेखुर्द गावात शारदीय नवरात्र कीर्तन महोत्सवाचे 12वे वर्ष असून मोठ्या भक्ती वातावरणात नवरात्र उत्सव सुरू असून भाविक भक्तांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आल्याचं गावातील उपसरपंच श्री भरत भाऊराव पाटील यांनी माहिती दिली आहे। नाशिकच्या वणी सप्तशृंगी गडापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरील कळवण तालुक्यातील पाळेखुर्द गावातील एक जागृत देवस्थान असलेले श्री अष्टभुजा मातेचा नवरात्र उत्सव या ठिकाणी सुरू आहे। तर आपण या संदर्भातील माहिती घेणार आहोत। येथील यात्रा कमिटीचे अध्यक्ष नामदेवजी गांगुर्डे आणि ग्रामस्थ सन 2024 नवरात्र उत्सव प्रारंभ कालच झाला आहे आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने रोजच्या सकाळी पहाटे 4 ते 6 काकडा होतो। त्याचप्रमाणे 10 ते 11 महापूजा होते भगवतीची। संध्याकाळी आपला 4 वाजता ज्ञानेश्वरी पारायण होतं आणि रात्री 9 ते 11 कीर्तन महोत्सव। तर मोठ्या प्रमाणात भाविक याचा लाभ घेतात। खास करून काही सप्तशृंगीच्या पायथ्याशीच असलेलं अष्टभुजा मातेचं हे मंदिर खास करून छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी सुट्टीला जाऊन रिटर्न झाले त्यावेळेस या ठिकाणी मुक्काम केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मूर्तीची स्थापना केली। त्यामुळे जास्तीत जास्त महत्त्व या ठिकाणी आलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते आणि ग्रामस्थांच्या वतीने सर्व सुविधा भाविकांना दिल्या जातात। कीर्तन महोत्सव होतो, वर्षभरातले महाशिवरात्रीचा कार्यक्रम असेल, पौष पौर्णिमेचा यात्रा उत्सव असेल, हे सर्व उत्सव आपण या ठिकाणी पार पाडतो। अशा प्रकारे मोठ्या उत्साहात या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। प्रतिनिधी संदीप पाटील, कळवण, नाशिक। एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप पाटील, कळवण। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।